एक माणूस पहाटे 4 वाजता उठतो, अंधारात शेतात जातो, उन्हाळ्यात जळतो, पावसाळ्यात भिजतो, हिवाळ्यात कुडकुडतो, 12 महिने राबतो, 7 दिवस राबतो, एकही सुट्टी नाही, एकही विश्रांती नाही. आणि वर्षाच्या शेवटी काय होतं? तो देशाला अन्न देतो पण स्वतः उपाशी राहतो. तो सगळ्यांना जगवतो पण स्वतः कर्जात बुडतो. तो माती कुरवाळतो पण माती त्याची राहत नाही. हे दुर्दैव आहे की व्यवस्था आहे? 1883 साली एका माणसानं हाच प्रश्न विचारला, जोरात विचारला, लिखाणाच्या रूपात विचारला. त्या माणसाचं नाव महात्मा ज्योतिराव फुले आणि ते लिखाण शेतकऱ्यांचा आसूड. आसूड म्हणजे चाबूक, पण हा चाबूक शेतकऱ्यावर नाही, हा चाबूक त्या व्यवस्थेवर आहे जी शेतकऱ्याला गुलाम बनवते. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत शेतकऱ्यांचा खरा शत्रू कोण, व्यवस्था कशी काम करते आणि फुलेंना नक्की काय सांगायचं होतं. तयार आहात तर चला. गुलामगिरी लिहून 10 वर्ष उलटली होती. फुले थांबले नव्हते. त्यांनी पाहिलं होतं जाती व्यवस्थेचा सर्वात जास्त मार कुणाला बसतो? शेतकऱ्याला, शूद्राला, ज्याच्या हातात नांगर आहे त्याला. ब्रिटिश राज्य होतं, नवीन कायदे होते, पण शेतकऱ्याचं जीवन बदललं होतं का? नाही. उलट ब्रिटिशांच्या काळात शेतकरी आणखी खोल बुडाला, कारण आता शोषण करणारे 2 होते, एक वरच्या जातीचे जमीनदार सावकार आणि दुसरे ब्रिटिश सरकार. फुलेंनी ठरवलं आता शेतकऱ्यांसाठी लिहायचं, थेट स्पष्ट, कुणाचीही भीड न ठेवता, आणि शेतकऱ्यांचा आसूड जन्माला आला. फुले पुस्तकाच्या सुरुवातीला एक चित्र रंगवतात शेतकऱ्याच्या आयुष्याचं. पहाटे उठायचं, जनावरांना चारा द्यायचा, शेतात जायचं, नांगर धरायचा, जमीन मशागत करायची, बियाणं पेरायची, पाणी द्यायचं, तण काढायचं, उन्हात काम, पावसात काम, थंडीत काम. घरी यायचं तर घर म्हणजे काय? 4 भिंती, गळकत छप्पर, जमिनीवर झोपायचं. खायला काय? जे पिकलं त्यातलं थोडं, बाकी सगळं जातं. कर्जाचे हप्ते, सावकाराचं व्याज, सरकारचा महसूल, पुजाऱ्याची दक्षिणा. मुलं शाळेत जाणार का? नाही, कारण मुलांनाही शेतात राबावं लागतं. आजारी पडलं तर देवाला नवस, डॉक्टर परवडत नाही. म्हातारपण, काम थांबलं की उपासमार. फुले विचारतात, हे जीवन आहे का? हे माणसाचं जगणं आहे का? फुले या पुस्तकात शेतकऱ्याचे शत्रू एक एक करून समोर आणतात आणि हे वाचताना लक्षात येतं शेतकरी एकट्यानं किती मोर्चांवर लढतोय. पहिला शत्रू म्हणजे सावकार. शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे नाहीत, बियाणे नाहीत, तो जातो सावकाराकडे. सावकार देतो पण व्याजावर, इतक्या मोठ्या व्याजावर की मूळ रक्कम कधी फिटतच नाही. 1 वर्ष गेलं, कर्ज वाढलं, दुसरं वर्ष गेलं, कर्ज आणखी वाढलं, तिसऱ्या वर्षी जमीन गेली. आता शेतकरी त्याच जमिनीवर मजूर म्हणून राबतो जी कधी त्याची स्वतःची होती. फुले म्हणतात सावकार हा शेतकऱ्याच्या रक्ताचा व्यापारी आहे. दुसरा शत्रू म्हणजे ब्रिटिश सरकारचा महसूल. इंग्रज आले आणि त्यांनी जमीन महसुलाची नवीन व्यवस्था आणली. शेतकऱ्यांना पीक घेतलं काय? नाही घेतलं काय? महसूल भरावाच लागणार. दुष्काळ पडला तरी महसूल, पूर आला तरी महसूल, पीक जळालं तरी महसूल, न भरल्यास जमीन जप्त. शेतकरी आधीच कर्जात होता, आता सरकारही त्याच्या मानेवर होतं. तिसरा शत्रू म्हणजे जाती व्यवस्था. शेतकरी शूद्र आहे, त्याला शिक्षण नाही, त्याला कायद्याचं ज्ञान नाही, त्याला हिशोब करता येत नाही. सावकार हुशार आहे, कागदपत्र त्याच्याकडे असतात, शेतकऱ्याला वाचताही येत नाही. मग त्यानं कुठं सही केली, किती कर्ज घेतलं, किती फेडलं, हे त्याला कळतच नाही. अज्ञान हे शोषणाचं सर्वात मोठं साधन आहे, हे फुले पुन्हा सांगतात. चौथा शत्रू म्हणजे धर्म आणि पुजारी. शेतकरी कष्टानं कमवतो पण धर्माच्या नावावर सण, उत्सव, नवस, अभिषेक यात सगळा खर्च करतो. मुलगा आजारी, देवाला नवस, पाऊस नाही, यज्ञ कर, चांगलं पीक यावं, पुजाऱ्याला दक्षिणा दे. आणि पुजारी म्हणतो तुमच्या मागच्या जन्माची पाप आहेत, सहन करा, पुढच्या जन्मात बरं होईल. फुले संतापतात, पुढच्या जन्माचं आश्वासन देऊन या जन्मातली लूट चालू ठेवणं हे धर्म नाही, हा गुन्हा आहे. फुलेंनी महाराष्ट्रातले दुष्काळ जवळून पाहिले होते. 1876-78चा महादुष्काळ, लाखो माणसं मेली, शेतकरी रस्त्यावर आले. पण या दुष्काळातही एक गोष्ट झाली नाही, सावकारांचं कर्ज माफ झालं नाही, सरकारचा महसूल माफ झाला नाही, माणसं उपाशी मेली पण व्यवस्था चालू राहिली. फुले विचारतात जेव्हा माणूस उपाशी मरतो तेव्हा कायदे, नियम, महसूल हे सगळं कशासाठी? माणसापेक्षा व्यवस्था मोठी आहे का? हा प्रश्न आजही तितकाच जळजळीत आहे. प्रत्येक समस्येवर फुलेंचं एक उत्तर असतं, शिक्षण. ते म्हणतात शेतकऱ्याचा मुलगा जर शिकला तर काय होईल? तो हिशोब करायला शिकेल, सावकार किती व्याज लावतोय ते कळेल, कायदे काय सांगतात ते कळेल, आपले हक्क काय आहेत ते कळेल. आणि मग सावकार त्याला सहज फसवू शकणार नाही, पुजारी त्याला घाबरवू शकणार नाही, सरकार त्याला अंधारात ठेवू शकणार नाही. फुलेंनी स्वतः शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शाळा उघडल्या, रात्रशाळा चालवल्या, कारण दिवसा मुलं शेतात असतात, मग रात्री शिकवूया. हे किती साधा आणि किती मोठा आहे तेही एकाच वेळी. शेतकऱ्यांचा आसूडमध्ये फुले एक धाडसाची गोष्ट करतात. ते थेट ब्रिटिश सरकारला सांगतात तुम्ही सुधारणा करायला आलात असं म्हणता, पण शेतकरी आणखी बुडतोय, हे कसलं राज्य? ते मागणी करतात शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्ज असावं, सावकाराकडे जायची गरज नको, जमीन महसुलात दुष्काळात सूट असावी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण असावं, शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था असावी. हे मागणं त्या काळात किती क्रांतिकारक होतं विचार करा. एक सामान्य माणूस सरकारला थेट जाब विचारतोय. फुले घाबरले नाहीत, कारण त्यांना माहित होतं सत्य बोलणं हेच सर्वात मोठं
मोठं धाडस आहे. 1883 ते आज 140 वर्ष उलटली. शेतकरी आत्महत्या आजही होत आहेत. कर्जमाफी येते आणि जाते, पण मूळ समस्या राहते. फुलेंनी सांगितलेले शत्रू आजही आहेत, फक्त रूप बदललंय. सावकाराची जागा आता बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी घेतलीय. सरकारचा महसूल आता वेगळ्या नावांनी येतो. जाती व्यवस्था अजून पूर्णपणे गेलेली नाही आणि अंधश्रद्धा ती तर आणखी मोठ्या स्वरूपात आली आहे. फुले आज असते तर ते अजून जोरात ओरडले असते. पण एक गोष्ट नक्की बदलली आहे. आज शेतकऱ्याच्या मुलाला शिकण्याची संधी आहे. आज माहिती मिळवता येते. आज हक्क मागता येतात. फुलेंचं स्वप्न अजून पूर्ण व्हायचंय, पण वाट चुकलेली नाहीये. फुले फक्त सरकारला सांगत नव्हते, ते आपल्याला सांगत होते. पहिली गोष्ट, शेतकऱ्याला माणूस म्हणून बघा. तो फक्त अन्न पुरवणारा यंत्र नाहीये, त्यालाही स्वप्न आहेत, त्यालाही हक्क आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतकरी कुटुंबातून आलेत त्यांनी आपली मुळं विसरू नयेत. शिकलात उत्तम, पण मागे वळून नक्की बघा. तिसरी गोष्ट म्हणजे अन्नाची किंमत समजा. जे ताटात आहे ते कुणाच्या कष्टानं आलंय हे लक्षात ठेवा. आणि चौथी गोष्ट म्हणजे प्रश्न विचारत राहा. शेतकरी का रडतो? व्यवस्था का बदलत नाही? आपण काय करू शकतो? हे प्रश्न जिवंत ठेवा. महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांचा आसूड लिहिताना एकच गोष्ट मनात होती, या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. जो माती कुरवाळतो, जो घाम गाळतो, जो देशाला जगवतो, त्याला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. हे स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही, पण स्वप्न पाहणं बंद केलं नाही तर एक दिवस नक्की पूर्ण होईल. शेतकऱ्यांचा आसूड नक्की वाचा. शेतकऱ्याची वेदना समजून घ्या आणि मग ठरवा मी यासाठी काय करू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, विशेषतः त्यांच्यापर्यंत पोहोचवा जे शेतकरी कुटुंबातले आहेत. पुढच्या वेळी येतो आणखी एका पॉवरफुल पुस्तकासह. तोपर्यंत वाचत राहा, विचार करत राहा, जागे राहा. जय महाराष्ट्र.